नमस्कार. लाईफ लेन्स अनफिल्टरमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज असंच आपण एका माझ्या डायरीच्या पानावरून एक छोटीशी माहिती बघणार आहोत. तर याला टायटल मी असं दिलं आहे, आसक्ती आणि प्रेम. दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीच आपल्याला खूप काही शिकवत असतात. आता हेच बघा ना, सकाळी झाडांना पाणी टाकत होते तेव्हा लक्षात आलं की एवढूशा कुंडीत काही त्यांना वाढायला जागाच मिळेना. हे तर होणारच होतं. 2 वर्ष झाली त्यांना आणून. नर्सरीमधून आणली तेव्हा छोटीशी रोपटी होती. थोडी मोठी झाली, मग छोट्या कुंडीतून काढून मोठ्या कुंडीत लावली. त्यालाही आता एखादं वर्ष झालं असेलच. तर फ्लॅट सिस्टीममध्ये यापेक्षा मोठी कुंडी ठेवणं शक्य तर नाही आहे. मग मनात विचार आला, ही झाडे काढून समोरच्याच सोसायटीच्या गार्डनमध्ये लावून द्यावी. मग काय, हा विचार येताच त्यामागून आसक्ती म्हणाली, नाही नाही, ही तर माझी झाडं आहेत. माझ्या गॅलरीत किती छान दिसतात. त्याचे फुलंही मलाच मिळतात. आसक्ती माझं माझं करण्यात गुंग झाली. पण प्रेम मात्र म्हणालं, ते कुठेही असो, त्यांची योग्य वाढ होणं, त्यांना योग्य वातावरण मिळणं हे महत्त्वाचं आहे. हां, गार्डनमध्ये लावले की ऊन जरा लागेल जास्त, पण मोकळं आकाशही भेटेल ना बहरायला. हो, कधी पाणी कमी पडेल, पण पाण्याच्या शोधात मुळं जेव्हा जमिनीत खोलवर जातील, पुढे येणाऱ्या ऊन वाऱ्याचा सामना करण्यासाठी ते अजून बळकट होतील. बघा ना, एवढी महत्त्वाची गोष्ट गेले वर्षभर माझ्या अवतीभोवती घडत होती, पण आज मला जाणवली. यावरून एक कळालं, आयुष्यात आपण ज्या कुणावर प्रेम करत असू, जीव लावत असू, आपलं मानत असू, त्याच्या बाबतीत निर्णय घेताना आसक्तीच्या आहारी जाऊन घेतोय की नितळ प्रेमाने याचा विचार करायला हवा. खरंच कधी कधी काय होतं ना की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांना जीव लावतो, त्यांच्या बाबतीत निर्णय घेताना आसक्तीला प्रेम समजून आपण निर्णय घेत असतो आणि त्याच्यात त्याच व्यक्तीचं नुकसान करत असतो. म्हणून हे फिल्टर लावणं खूप गरजेचं आहे. जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपण जे काही निर्णय घेतोय त्या व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीसाठी, ते आसक्तीच्या आहारी जाऊन घेतोय की नितळ प्रेमाने घेतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि कधी असं झालं आहे का की प्रेमाच्या नावाने निर्णय घेतला आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की नाही, त्या व्यक्तीचं यामुळे नुकसान झालं आहे, तर हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.